गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पळसण तालुका सुरगाणा जवळील हातरुंडी येथील पातळी शिवारात बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास देवराम नाना गावित वर्ष 65 यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा खोटा बनाव रचण्यात आला होता। पोलिसांच्या चौकशीत शिवराम गंगा गवळी राहणार पातळी हा मयताचा सख्खा व्याही व रंगूबाई शिवराम गवळी व्याहीन या दोघांना ताब्यात घेत शुक्रवारी दिनांक 5 सप्टेंबर रोजी दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित शिवराम याने बुधवारी रात्री गावात येत सांगितले की देवराम गावित यांच्यावर बिबट्याने हल्ला करत ठार केले आहे। ग्रामस्थांनी पळसण आरोग्य केंद्रात आणले होते। सकाळी बिबट्याने हल्ला केल्यामुळे बाहे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सांगितलं। पावलांचे ठसे शोधण्यासाठी परिसर पिंजून काढला असता ठसे आढळले नाही। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता संशयित खोटी माहिती देत असल्याचं जाणवलं। दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरात झाडाझडती घेतली असता भिंतीवर रक्ताचे शिंदोळे उठल्याचं दिसून आलं। काही संशयास्पद वस्तू रक्ताने माखलेल्या आढळून आल्याने संशय अधिकच बळावला। मयताचा मुलगा हिरमण गावितच्या फिर्यादीवरून संशयितास ताब्यात घेण्यात आलं होतं। घरात पुरावे मिळून आल्यावर दोघांना ताब्यात घेत शुक्रवारी दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काही तासातच पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी आपले तपास चक्र फिरवीत आरोपींना गजाआड केल्याने तालुक्यातून सुरगाणा पोलिसांचे कौतुक केले जाते। याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब दिगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास बैरागी करीत आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण वागुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।